तरी त्यानंतर तुम्ही बाटला कसा भरून घेता? 1200 रुपये. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आजीसाठी. वा. दोन 2023 रोजी म्हणजेच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंतीपासून सुरू झालेली आहे. तसेच पुढील वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2024 पर्यंत हा संकल्प परत असाच गावोगावी जाऊन आपल्यासारख्या समस्त ग्रामस्थांना मंडळींना या केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या समस्त योजनांची अशीच माहिती देणार आहे. तरी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे सरपंच कुमारी पूजा यशवंत चव्हाण, उपसरपंच मधुरा महेंद्र पाटील, ग्रामसेविका प्राजक्ता पांडुरंग पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य सीता सीताराम तबेले, पांडुरंग कोंडू जाधव, उल्हास हरी देसले, वैभव जगन्नाथ पाटील, सुप्रिया सुभाष जाधव, तसेच आरोग्य विभागामार्फत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनाली कोकाटे, आरोग्य सेवक ताबिश पटेल, आरोग्य सहाय्यक गणेश गायकवाड, तसेच सामुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार दमाले, तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश वारघडे, आशा स्वयंसेविका विशाखा विनोद पाटील, कविता बबन आहेडा, कांचन किशोर म्हसे, अंगणवाडी सेविका सरिता संतोष वारघडे, हर्षला हरिचंद्र भोईर, तसेच उन्नती उल्हास देसले, संजना संजय पाटील, तसेच अंगणवाडी मदतनीस दया धर्मेंद्र मोकाशी, अर्चना पवार, गटप्रवर्तक संगीता गायकवाड, तसेच उमेद CRP, मानसी महेंद्र पाटील, सुवर्णा सुनील जाधव, तसेच भारत गॅस तर्फे आलेले प्रतिनिधी जतीन ठाकरे, भूपेश ठाकरे, कैलाश दादा, तसेच कॅनडा बँक तर्फे आलेले मुकेश परत एकदा सर्व मान्यवरांना मी मंचावर आमंत्रित करतो. गटप्रवर्तक उमेद CRP, तसेच भारत गॅस तर्फे आलेले प्रतिनिधी, कॅनडा बँक तर्फे आलेले, तसेच अंगणवाडी तर्फे मदतनीस सेविका आशा स्वयंसेविका, तसेच आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील समस्त मान्यवर सर्वांना परत एकदा मंचावर आमंत्रित करतो. भारत यात्रेचा रथ उपस्थित झालेला आहे. तरी आलेल्या सर्व विभाग प्रमुखांचे आणि रथासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच आपल्या इथे जमलेल्या ग्रामस्थांचे मी माझ्या वतीने आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे स्वागत करते. आमच्या ग्रामपंचायतमध्ये विविध शासनाच्या योजना येतात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. बस एवढीच टाळ्या. अशा टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावच्या ग्रामसेविका प्राजक्ता पांडुरंग पाटील मॅडम सुद्धा आहेत. तरी त्यांचं सुद्धा आपण मनोगत जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये विकसित भारत योजनेअंतर्गत आपल्याकडे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ उपस्थित झालेला आहे. तरी आमच्या ग्रामपंचायतमधून ज्या काही योजना आम्ही देतोय त्या व्यवस्थित लोकांनी त्यांचा भाग घ्यावा त्याच्यामध्ये आणि यापुढे या योजना आम्ही त्यांची अंमलबजावणी करत राहू आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमसाठी पण एवढ्या टाळ्या. धन्यवाद. तरी यानंतर आरोग्य विभागामार्फत डॉक्टर मनाली मॅडम आपल्यासोबत आहेत. तसेच आरोग्य सहाय्यक गायकवाड साहेब सुद्धा आहेत. तरी थोडक्यात आपल्याला ते माहिती देतील. आरोग्य विभागामार्फत केंद्र सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. साहेब सर्वांना सुस्वागतम. आज ग्रामपंचायत उसर कार्यालय आज इथे आपण मोठ्याचे पाडायचे एकत्र जमलेलो आहोत. आपणाला माहिती आहे आपला संकल्प विकसित भारत या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत ज्या काही आपल्या भरपूर काही अशा योजना असतात, परंतु त्या योजनांची माहिती
सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचत नाही. म्हणूनच ही मोहीम राबवण्यात येत आहे. आपले सूत्रसंचालक त्यांनी त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केले. मी आपणास आरोग्यविषयक माहिती देईल की आज रोजी ह्या ठिकाणी आम्ही एक आरोग्याचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि सदर शिबिरामध्ये आपण जे काही ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या असतात आणि बरेचसे काही लोक आपल्यापर्यंत ते पोचत नाही, तर आजच्या ह्या दिनाच्या निमित्ताने आम्ही आरोग्य शिबिर घेऊन आम्ही इथे येणारे सर्व जे काही ग्रामस्थ असतील, रुग्ण म्हणून इथे येतील, त्यांची आपण इथे BP शुगर, ज्याला हायपरटेन्शन आपण म्हणतो, ह्याची आपल्याकडं तपासणी केली जाईल. त्याच्यानंतर ह्या मोहिमेचा जो मूल उद्देश आहे की आभा कार्ड काढणं, त्याच्यानंतर गोल्डन कार्ड काढणं, हे पण सुद्धा बरेचसे अजून लोकांपर्यंत पोचत नाही आणि ते कार्ड काढून घेत नाही. ह्याचे महत्त्व असं आहे की ज्या वेळेस आपण हे कार्ड काढतो त्यावेळेस आपल्याला जे काही असे दीर्घ आजार असतात, आकस्मिक काही ऑपरेशनची वेळ येते आणि खर्चाची बाब खूप मोठी असते. अशा वेळेस आपल्याकडे सर्वसामान्य जनतेकडे पैसा उपलब्ध नसल्यामुळे आपला जीव जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून हे जर कार्ड काढले तर ह्या कार्डच्या अनुषंगाने जे काही हॉस्पिटल्स मोठे मोठे दिलेले आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आपल्याला 5 लाखापर्यंतचा मोफत असा उपचार केला जाईल. तर हे सुद्धा आज आम्ही आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड इथं आमच्या शिबिरामार्फत आपण करणार आहोत. त्यानंतर सिकल सेलची तपासणी आम्ही करणार आहोत. क्षयरोगाचे रुग्ण असतील, कुष्ठरोगाचे रुग्ण असतील, ह्यांची तपासणी करणार आहोत. त्यानंतर माताबाळ संगोपन आणि इतर आजार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन, अशा प्रकारचं हे आमच्यामार्फत आम्ही इथे ही आरोग्य शिबिर राबवणार आहोत. चालू आहे ना. आज आपल्या इथे कॅम्प भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये मोफत आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड बद्दल माहिती सुद्धा मिळेल. तसेच आभा कार्ड काढण्यात येतील. त्याकरिता तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची आवश्यकता पडेल. ज्यांनी काढलेले नाहीये किंवा ज्यांना माहिती नाही आभा कार्ड काय आहे, त्यांना मी आधी माहिती देतो. आभा कार्ड मध्ये तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री असणार आहे, बरोबर. आता मेडिकल हिस्ट्री म्हणजे काय? इथे कोणाकोणाला रक्तगट माहिती आहे? स्वतःच माहिती आहे का? बी पॉझिटिव्ह. वा, खूप छान रक्तगट आहे तुमचं. बी पॉझिटिव्ह. टाळ्या आल्या पाहिजेत. ओ पॉझिटिव्ह साहेबांसाठी सुद्धा टाळ्या आल्या पाहिजेत. बी पॉझिटिव्हचा अर्थ होतो नेहमी चांगला विचार करा, बरोबर. तसेच एक रक्तगट सुद्धा आहे बी पॉझिटिव्ह. तरी भरपूर लोकांना बेसिक आहे रक्तगट सुद्धा माहिती नाही, बरोबर. तसेच एखादा आपल्याला आजार असेल किंवा आपल्याला उपचाराकरिता मोठ्या दवाखान्यात जायचं असेल तर आपल्याला संपूर्ण रिपोर्ट्स वगैरे घेऊन जावं लागतात, बरोबर. आता त्या गोष्टीची आवश्यकता नाही. या आभा कार्ड मध्ये तुमची संपूर्ण माहिती, आरोग्यविषयक संपूर्ण माहिती या कार्ड मध्ये असणार आहे. जसं की तुमचं रक्तगट, तुम्हाला BP आहे का, शुगर आहे किंवा नाही, बरोबर, कुठले अनुवांशिक आजार आहे किंवा नाही, बरोबर. आधी कसं व्हायचं की उपचाराला गेला आपण तर हे स्कॅन करा, ते स्कॅन करा. हा, आता तुमची ती मेहनत वाचणार आहे, बरोबर. तसेच डॉक्टरांचा सुद्धा वेळ वाचणार आहे. समजा एखाद्याला त्वरित उपचाराची आवश्यकता असेल आणि टेस्टमध्ये त्याचा वेळ वाया नको जायला, म्हणून या सुविधेचा उपलब्ध करून दिलाय सरकारने. तरी सर्वांनी हे कार्ड काढणे आवश्यक आहे. जेवढं महत्वाचं तुमचं आधार कार्ड आहे तेवढंच महत्वाचं हे कार्ड सुद्धा असणार आहे. आणि हे काढल्यानंतर भरपूर लोक काय करतात, कपाटात ठेवून देतात, फाईलमध्ये ठेवून देतात, बरोबर. असं करायचं नाहीये, आपल्याला नेहमी सोबत बाळगायचं आहे. तरी सर्वांनी हे कार्ड काढून घ्यायचं आहे. आज आपल्या इथे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुमची ब्लड प्रेशर, शुगरची तपासणी, सिकल सेलची तपासणी आणि आभा कार्ड हे सुद्धा काढण्यात येणार आहे. सोबतच गोल्डन कार्ड. गोल्डन कार्डमध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा आहे, बरोबर. त्याकरिता काही कंडिशन्स आहेत, डॉक्टर सांगतील तुम्हाला. जे यादीमध्ये असतील त्यांचे लगेच बनून जातील. तर त्याविषयी कार्यक्रमानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. तसेच गोल्डन कार्डमध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत विमा आहे मोफत. तो पालघर जिल्ह्याला 10 ते 12 हॉस्पिटल्स सरकारने नेमून दिलेले आहेत. त्यामध्येच तुमचं मोफत उपचार 5 लाख रुपयांपर्यंत त्या गोल्डन कार्डद्वारे होईल. डॉक्टर, आधी कसं म्हणजे आता कसं होतं ना, काही लोक काय म्हणतात की त्या 5 लाख रुपयांपैकी 1.5 लाख 2 लाख रुपये आम्हाला खात्याला पाठवून द्या, 50,000 दिले तरी चालतील.
पण तसं नाही आहे, तो विमा आहे ऍक्च्युली. आणि तो तुम्ही जेव्हा उपचाराकरिता जाल त्या दवाखान्यामध्ये तेव्हाच तुम्हाला त्याचा वापर करता येईल, बरोबर. तेव्हा ते तुम्हाला तो विमा तुम्हाला मिळेल. तर काही हॉस्पिटल्स आहे, आपण त्याबद्दल जाणून घेऊयात. ग्रामीण रुग्णालय पालघर, उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उपजिल्हा रुग्णालय कासा, पतंगशहा कुटीर रुग्णालय जव्हार, डॉक्टर M.L. ढवळे हॉस्पिटल पालघर, अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटल नागझरी बोईसर, आस्था हॉस्पिटल मनोर, क्वालिटी केअर डायलिसिस सेंटर डहाणू, दयानंद हॉस्पिटल तलासरी, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल विक्रमगड, संजीवनी हॉस्पिटल विरार, स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटल नालासोपारा. तर जे आता नावं सांगितले त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात उपचाराकरिता तर 5 लाख रुपयांपर्यंत या गोल्डन कार्डद्वारे तुमचं मोफत उपचार होणार आहे. तरी आरोग्य विभागाकरिता एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. सोबतच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते योगेश वारगडे साहेब सुद्धा आहेत. तरी ते सुद्धा आपणास आरोग्यविषयक माहिती देणार आहेत. त्यांचं सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. धन्यवाद सर. सर्वप्रथम इथे माझ्या ग्रामस्थांचे आभार मान्य करतो की त्यांनी मला इथे बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. साहेब, आता माझे गणेश मामा म्हणजे गायकवाड गणेश सर आहेत, ते मामा म्हणून लागतात. त्यांनी खूप चांगलं सांगितलं की आरोग्याविषयी कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे कशा प्रकारे सेवा घेऊ शकतो. आता सरांनी सांगितलं आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड. हे आता त्यांनी सांगितलं की कोणी काढलेलं आहे का, कोणाकडे आहे का, परंतु त्याचं मूळ कारण असं आहे की ह्या दोन्ही कार्डमध्ये खूप फरक आहे, खूप डिफरंट आहे. कारण आभा कार्ड हे फक्त सर्वांचं निघतं, निव्वळ आत्ता नवजात म्हणजे आत्ता जन्माला आलेल्या मुलाचं सुद्धा आभा कार्ड निघतं. त्यामध्ये फक्त तुमची माहिती जमा होते. परंतु आयुष्मान भारत कार्ड आहे ते 2011ला जो सर्वे झालेला आहे गव्हर्नमेंटचा, ज्यांची नावं आहेत, ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे, अशाच लोकांना त्याचा फायदा होतो. परंतु मी आता या आरोग्य खात्यामध्ये असल्यामुळे म्हणजे मी हेल्थ इन्शुरन्स करतोय. हेल्थ म्हणजे आरोग्याविषयी विमा जो करतोय, त्यामध्ये मला काही माहिती असलेली काही जे हॉस्पिटल्स आता सरांनी सांगितले 14 हॉस्पिटल आहेत. कदाचित असंही होऊ शकतं की उद्या जर माझ्या पोटात दुखलं किंवा मला डेंग्यू मलेरिया झाला आणि कोणी सांगितलं की मला आता 10 लाख रुपये खर्च आहे किंवा 5 लाख रुपये खर्च आहे, मी सांगेन की माझ्याकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे, मी जाईन त्या हॉस्पिटलला. परंतु तसं होत नाही. कारण ठराविक हॉस्पिटलांना ही ठराविक आजारच त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. कशामुळे काय होतं हे आपल्याला माहिती नाही, परंतु ह्याचा सुद्धा लोकांना जाणीव असणं गरजेची गोष्ट आहे. तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतोय की आपल्याकडे जर प्रत्येकाने जर नाव नोंदणी केली तर आपल्याकडनं जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठला आजार होतो आणि तो कुठल्या हॉस्पिटलला त्याचा इलाज केला जाईल ह्याची माहिती मिळवण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडे माझ्याकडे नाव नोंदणी करावी, माझ्याकडे किंवा माझ्या मिसेसकडे योगिता वारगडे यांच्याकडे. कारण ह्याचे फक्त काय आहे, आपण वर्षाचे 100 रुपये चार्ज करतोय. म्हणजे एका घरात जर 4 लोक असतील तर फक्त 400 रुपये घेतोय. परंतु त्यांना कुठला आजार झाला आणि कुठल्या हॉस्पिटलला हे कार्ड चालेल, कुठल्या हॉस्पिटलला त्यांचं काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, यामार्फत त्यांचा कसा इलाज होईल ह्याची पूर्ण खात्रीशीर आपण माहिती देऊ शकतो. ह्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की ज्याला कुठल्याही आभा कार्ड असो किंवा आयुष्मान भारत कार्ड असो किंवा त्यांच्याकडे हे दोन्ही कार्ड नाहीत तरी सुद्धा आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही एक योजना सुद्धा सरकारची चालू आहे. त्यामार्फत सुद्धा आपण ह्या काही गरीब लोकांवर किंवा गरजू लोकांवर इलाज केला जातो. त्याच्यासाठी फक्त आपल्याकडे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड असणं गरजेची गोष्ट आहे. सो थँक्यू. मला इथं 2 शब्द बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब, माझी चूक दुरुस्त करण्याकरिता आभार. तसेच त्यानंतर आपल्यासोबत गरुड एरोस्पेस तर्फे काही मंडळी आलेली आहे. ती चेन्नईवरनं आलेली आहे. अब्दुल रज्जाक आणि विष्णू ख्याता. आपल्या समोर जो एक ड्रोन दिसतोय, आपल्याला सर्वांना दिसतोय मागे ड्रोन. तर हा ड्रोन आपल्याला कसा काय उपयुक्त ठरेल, आपण एक केंद्र सरकारने योजना सुरू केलेली आहे नमो ड्रोन दीदी म्हणून. आता त्या नावातच त्या योजनेचा संपूर्ण सार आहे.
ड्रोन आणि दीदी. ड्रोन म्हणजे हा ड्रोन जो तुमच्या पुढे दिसतोय तुम्हाला, आणि दीदी म्हणजे आपल्या महिला, बरोबर. तरी या योजनेचा लाभ त्यांना कसा होईल, त्यांनी एक योजना सुरू केलेली आहे, नमो ड्रोन दीदी म्हणून. तसेच 30 नोव्हेंबर 2023 रोजी ती सुरू झालेली आहे आणि 2026 पर्यंत एक 15,000 ड्रोन या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे आणि 2026 पर्यंत ते वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत. तर कोणाकोणाला दिले जाणार हे ड्रोन, हा महत्त्वाचा प्रश्न. तर साधारण आपल्या गावात किती बचत गट असतील? 18 बचत गटांना हे ड्रोन मिळणार आहेत. बचत गटमध्ये ज्या महिला कार्य करतात त्यांना हे ड्रोन देण्यात येणार आहे. आपण त्या 18 पैकी एक बचत गट गृहीत धरूया आणि त्या एक बचत गटामधली कुठलीही एक महिला, बरोबर, जिचं सिलेक्शन या योजनेमध्ये झालं, अशा 15,000 ड्रोन दीदींचे सिलेक्शन होणार आहे, बरोबर. आणि त्यांना सरकारतर्फे शेतकरी असल्यामुळे, आपण सर्व शेतकरी आहेत नाही, ते 40% अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये हा ड्रोन पडला, बरोबर. तुम्ही बचत गट तर्फे लोन घेऊन किंवा सरकारमार्फत निधी मिळतो त्यामार्फत सुद्धा तुम्ही हा ड्रोन घेऊ शकता, बरोबर. त्यावर तुम्हाला तुमचे व्हिडिओज, म्हणजे तुमचा ड्रोन कुठे कुठे फवारणी करतोय, बरोबर, आणि त्याचं चार्जिंग किती आहे, तसेच कुठल्या लोकेशनला आहे, हे सर्व तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसणार आहे. तसेच एक महत्त्वाचा प्रश्न की समजा हवेतच त्याची बॅटरी संपली तर, बरोबर. तर याची प्रोग्रामिंग एवढी स्ट्रॉंग केलेली आहे की तो हळूहळू खाली येणार आणि सॉफ्ट लँडिंग करणार, त्याला कुठलाही अपघात होणार नाही. तसेच एखादी झाड असला किंवा विजेची तार असली तरी हा ड्रोन पुढे जाणार नाही तुम्ही किती कमांड दिली तर, बरोबर. म्हणजे त्याला सेन्सर सुद्धा दिलेले आहेत की पुढे एखादी ऑब्जेक्ट जर असेल तर तो एक विशिष्ट अंतर बनवून ठेवतो, त्यामुळे सुद्धा तुमच्या ड्रोनला कुठलंही इजा पोहोचणार नाही असं. त्यानंतर याला 10 लिटरची टँक दिलेली आहे. एक नवीन व्हर्जन सुद्धा याचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 36 लिटरचा टँक आहे आय थिंक. त्यानंतर व्हिडिओ सुद्धा, कॅमेरा सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये कॅमेरा नाही आहे सध्या, डेमो पीस असल्यामुळे. सोबतच 7 मिनिटाला 1 एकर तुम्ही फवारणी करू शकता. 7 मिनिटमध्ये 1 एकर, म्हणजे तुमच्याकडे समजा 10 एकर शेती असेल तर तुम्ही एक सव्वा तासामध्ये तुमचं काम करून तुम्ही घरी परत येऊ शकता. आणि एखाद्या शेतीमध्ये तुम्ही एखाद्या झाडाखाली बसून, एका खुर्चीवर बसून हा ड्रोन ऑपरेट करू शकता रिमोट कंट्रोलद्वारे. म्हणजे आता फवारणी करिता तुम्हाला पूर्ण शेतभर फिरण्याची आवश्यकता नाही. तसेच शेतीची पाहणी करण्याकरिता साठी सुद्धा याचा उपयोग केला जातो कॅमेराद्वारे, ड्रोनद्वारे, आपला ड्रोन कॅमेराद्वारे. तर हे काही याचे फायदे आहेत. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे हा सुंदर ड्रोन घेऊन आलात. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. एक प्रश्न आहे, महिलांच्या घरातला, त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा घटक कोणता, त्याच्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होऊ शकत नाही? गॅस. पुरुष मंडळी उत्तर द्यावा, क्या बात आहे. काय भरायला यायला सांगतात? अरे वा, क्या बात आहे. साहेबांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. तर गॅस, केंद्र सरकारने महिलांच्या आयुष्यातला धूर नाहीसा केला आहे गॅसद्वारे. तरी भारत गॅस तर्फे आपल्यासोबत जतीन ठाकरे साहेब आहेत. त्यांच्याकडनं खास आपल्यासाठी, महिलांसाठी सुरू केलेली एक योजना म्हणजेच उज्ज्वला इंधन योजना. नमस्कार, मी भारत गॅस, गौरी गॅस डिस्ट्रीब्युटर वाडा इथून आलेलो आहे. एक केंद्र शासनाची योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेअंतर्गत आधी सुद्धा भरपूर महिलांना सिलेंडर म्हणजे गॅस मिळालेले आहेत. तर त्या गॅसला पहिल्यांदा 200 रुपये सबसिडी होती, तर आता ती 100 रुपये वाढून 300 रुपये सबसिडी झालेली आहे. आणि तसेच नवीन चालू करण्यासाठी, तर त्यासाठी सर्व जे गॅस ग्राहक आहेत त्यांचे स्वतःचे आपले हाताचे ठसे द्यायचे आहेत, म्हणजे बायोमेट्रिक करून घ्यायचं आहे, KYC. तर ते केल्यावर त्यांना काय लाभ होणार आहे की जेव्हा सरकार आपल्याला पुन्हा सबसिडी चालू करेल त्यावेळेस आपल्याला त्या सबसिडीचा लाभ घेता येईल. म्हणजे त्यांचे हाताचे ठसे घेतलेले असतील तर त्यांना ते सबसिडी आपल्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर त्यासाठी आज आपण इथे कॅम्प लावलेला आहे, त्या कॅम्पमध्ये येऊन त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. प्रत्येकी एकच गॅस दिलेला आहे. तुम्ही प्रायव्हेट घेऊ शकता. हा सांगतो ना, मी त्याचं पण सांगतो. तुम्ही प्रायव्हेट कनेक्शन घेऊ शकता. जर तुम्हाला योजनेचा लाभ पाहिजे आहे तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड वेगळे करावे लागतील.
आता सरकारने एक अट ठेवलेली आहे, तर तेवढं आपल्याला, कारण त्यांना माहित नाही ना, म्हणजे परिवार कुठले कुठले वेगळे आहे, बरोबर. तर जे जे परिवार वेगळे झालेत त्यांनी त्यांचे रेशन कार्ड वेगळे करून घ्यायचे आणि रेशन कार्डवर जेवढे नावं असतील तेवढ्यांचे आधार कार्ड द्यायचे, 2 फोटो द्यायचे महिलेच्या नावाचे, ठीक आहे. तसेच जातीचा दाखला, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असो किंवा जातीचं प्रमाणपत्र, यापैकी काही चालेल. तसेच घरपट्टी किंवा इलेक्ट्रिक बिल ॲड्रेस प्रूफ म्हणून. आणि खातं, बँकेचं खातं हे स्वतंत्र असावं, जॉईंट खातं नसावं, बरोबर. तर एवढे डॉक्युमेंट्स लागतील, तेवढे आणायचे आणि कनेक्शन घ्यायचं नवीन. फक्त पेपर चार्ज लागेल 100 रुपये, ठीक आहे. एवढंच आहे, बाकी योजना मोफत आहे. तरी त्यानंतर तुम्ही बाटला कसा भरून घेता? 1200 रुपये. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आजीसाठी. वा. आता सांगतो तुम्हाला सबसिडी कशी मिळेल. आजी लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सबसिडी 1 मिनिट 2 मिनिटात आम्ही सांगतोय. हा, ऐकून घ्या, सगळ्यांनी ऐकून घ्या. तुम्हाला 300 रुपये सरकारने सबसिडी सुद्धा जाहीर केलेली आहे. तर ती सबसिडी तुम्हाला कशी मिळेल? तुमचं खातं, ऐका ना, ऐकून घ्या. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे बरं का. झाला पाहिजे ना, झाला पाहिजे. हा, हो बरोबर, हो, बरोबर. तुम्हाला सबसिडी कशी मिळेल मी तुम्हाला ते सांगतो. तसेच तुम्हाला 300 रुपये कमी भावात कसा सिलेंडर मिळेल ते सुद्धा सांगतो. तुमचं खातं चालू आहे? तुमचं हाताचे ठसे तुम्ही दिले, मध्ये सिलेंडर मिळेल. काहीतरी 903 रुपये आता सिलेंडर झालेलं आहे. 903 रुपये झालंय सिलेंडर, 903 रुपये झालंय. ते 300 रुपये कमी मध्ये कसे मिळेल त्याची तुम्हाला माहिती देतोय. काळजीपूर्वक ऐकून घ्याल तर मी सांगणार, अदरवाईज विल मूव्ह ऑन. चालेल. तर असं आहे की तुमच्या हाताचे ठसे सरकारने कंपल्सरी केलेत, बरोबर. तसेच मोबाईलवरनंच बुकिंग करून तुम्हाला बाटला घ्यायचंय. तुम्ही जर डायरेक्ट गाडीवाल्याकडनं बाटला घ्याल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही, कारण त्याची पावती बनत नाही, बरोबर. सरकारला समजत नाही की तुमचा बाटला एक्झॅक्टली गेला कुठे, बरोबर. तरी मोबाईलवरनं तुम्ही जेव्हापर्यंत बुकिंग करत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. तसेच ज्यांचे हाताचे ठसे नाही आहेत, योजनेचे कनेक्शन कोणाकडे आहे? योजनेचे कनेक्शन कोणाकडे आहे? नाही, फक्त हात वरती करा. सर्वांना विचारतोय, ज्यांना भेटले त्यांनी हात वरती करा ना. योजनेचे कनेक्शन म्हणजे साध्या सोप्या भाषेत मोदींनी दिलेला गॅस कोणाकडे आहे? भरपूर लोकांकडे ना. त्यांनी मुख्यतः हाताचे ठसे करून घ्यायचे. होऊ शकते प्रायव्हेट कनेक्शनला सुद्धा भविष्यामध्ये सबसिडी चालू होणार, पण सेफ साईड तुम्ही सर्वांनी हाताचे ठसे म्हणजे बायोमेट्रिक करून घ्यायचे. तसेच ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नाहीये, आता मोबाईलवरनं बुकिंग कसं करायचं? मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हाच बुकिंग होईल ना. तर मोबाईल नंबर ज्यांचे लिंक नाहीये त्यांनी आज करून घ्या. पण ही सुविधा फक्त भारत गॅस करिता आहे आज. बाकी ज्यांच्याकडे इंडियन किंवा HP चं कनेक्शन आहे त्यांनी ऑफिसला जाऊन करायचं आहे, त्यांच्या ऑफिसला, बरोबर. आज भारत गॅसचा कॅम्प लागलेला आहे, तरी भारत गॅसचे करून घ्या सर्वांनी. हाताचे ठसे आणि मोबाईल नंबर ज्यांच्या लिंक नसेल त्यांनी करून घ्यायचं. आजी खुश? हो, तर HP चे त्यांनी ऑफिसमध्ये जाऊन करायचे, पण कंपल्सरी झालेलं आहे. सर्वांकडे कुठलाही